तर आतापर्यंत सगळ्यात खतरनाक ट्रेंडिंग बॅनर आपण बनला मित्रांनो. तर पहिल्यांदा आपल्या चॅनलला बॅनर आला मित्रांनो, बर्थडे बॅनर काय विषय नाही. ओके, तर एकदम बाहेर झाला, एकदम भारी बनवायचा प्रयत्न केला मी. सर्वांनी इथं नक्की तुम्ही बनवू शकता, कोणत्या मित्राचा वगैरे वाढदिवस असतात नक्की या टाईपमध्ये तुम्ही बनवून त्याला इन्व्हाइट करू शकता, काय विषय नाही. ओके, एकदम भारी झाला, सर्व नक्की हा बॅनर बनवा. हा बॅनर जो बनला तो आपण पिक्सल ॲप्लिकेशनवर बनला मित्रांनो. याची PLP फाईल तुम्हाला मटेरियलमध्ये प्रोव्हाइड केली फ्रीमध्ये. ओके, या पद्धतीने अशी तुम्हाला PLP फाईल बघायला भेटेल मित्रांनो. त्या PLP फाईलला रार नावाच्या ॲप्लिकेशनमध्ये ओपन करून घ्यायचं. ओपन केल्यानंतर इथे स्किप टेक्स्टिंग फाईल म्हणा, ओके म्हणा. तिथं पासवर्ड असेल तुम्हाला 3 स्टेपमध्ये मी पासवर्ड सांगितलं, तिथं स्क्रीनवर दाखवलं मित्रांनो 3 स्टेपमध्ये. ओके, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तो पासवर्ड तुम्ही टाकून इथे ओके म्हणतो. अशा ना फाईल एक्सट्रॅक्ट झाली मित्रांनो. आता पिक्सल लॅब ॲप्लिकेशनला ओपन करून टाका. ओपन केल्यानंतर तिथे डिलीट म्हणतो. ओके, कोपऱ्यात तुम्हाला 3 डॉटचा आयकॉन बघायला भेटत, त्यावर क्लिक करून ओपन .plp फाईल म्हणा. त्यावर क्लिक केल्यानंतर परत PLP क्लिक करा 1 नंबरला. ज्या फाईलमध्ये तुम्ही जी तुमचं सेव्ह होतं मित्रांनो टेलिग्रामची जी झिप फाईल ओके मी प्रोव्हाइड केली, तर त्या पहिले इथं मी ओपन करून घेतो. बघू शकता इथं माझा डायरेक्ट आलं आहे बर्थडे बॅनर PLP. त्यावर क्लिक करून ओपन अँड ॲड म्हणा. ओके म्हणतो इथं, हे बघू शकता एकदम खतरनाक हे आपण बनवायचा प्रयत्न केला आहे. आता सगळ्यात मेन म्हणजे लेअर पॅटर्न क्लिक करा. स्टार्टिंगला आपण 19 जुलै ॲड केली, तर तिला अनलॉक करून त्यावर डबल टॅप करून तर तिथं तुमची डेट असेल जी तुम्ही बनवणार तिची डेट इथं टाकून टाका विषय. ओके, परत तिला लॉक करून टाका, बाकी हालचाल करू नका. जर चुकून तुमच्या कोणत्या हालचाल झालं तर इथं बघू शकता खाली तुम्हाला ऑप्शन आहे किंवा वर. आता समजा 19 जुलै मी इकडे घेऊन टाकला, परत इथं डिलीटच्या शेजारी कोपऱ्यात तुम्हाला ऐकन आहे बघू शकता एक बाण, त्यावर क्लिक करून ऑटोमॅटिक त्या ठिकाणी येऊन जाईल. ओके, तर ते तुम्हाला फक्त एकदाच करायचं. त्याखाली तुम्हाला आता यायचे मित्रांनो सनी जाधव. आता हे नाव तुम्हाला कशा टाईपमध्ये टाकायचं सगळ्यात मुद्दा हा आहे मित्रांनो. ओके, XYZ मित्रांनो मी आयकॉनवर क्लिक करतो, टेक्स्ट ॲड करतो एखादं, तिथे एक नाव ॲड बघू शकता. इथं तुम्ही फॉन्ट ॲड केला मित्रांनो. ओके, युनिकोड फॉन्ट याची लेआउट PDF तुम्हाला भेटून जाईल काय विषय. मुलांना माहितीच असलं ओके युनिकोड फॉन्ट कशा पद्धतीने टाईप करायचं काय विषय. अशाने फॉन्ट आहे, आपण त्याला फॉन्टमध्ये ॲड करून घेऊ. ओके म्हणतो इथं. ओके, आता बघू शकता हा फॉन्ट आहे मित्रांनो. याला काय करायचं माहिती आहे मित्रांनो, इथं स्ट्रोकमध्ये आहे, इथं टेक्स्चरमध्ये आहे मित्रांनो. टेक्स्चरमध्ये आल्यानंतर इथे मी टेक्स्चर प्रोव्हाइड केलं आहे तुम्हाला. या पण आपलं टेक्स्चर असणार आहे. ओके, इथं यस म्हणतो मी. यावर टेक्स्चर प्रोव्हाइड केल्यानंतर याला अशा पद्धतीने इनेबल करायचं. इथे यस म्हणा, स्ट्रोकवर या पद्धतीने. ओके, स्ट्रोक केल्यानंतर त्याला आपण लेअर सिलेक्ट करून टाका आणि स्ट्रोक कमीत कमी इथं 12 1 टाका, 12 13. ओके, आणि यस म्हणून ते बघू शकता नाव आपण तुम्ही लावू शकता. एकदम खतरनाक आपल्याला बघायला भेटतं मित्रांनो, एकदम सोपं काय विषय. ओके, अशा पद्धतीने नाव ॲड करायचं आणि इमेज तुम्हाला कशाप्रमाणे ॲड करायचा. लास्टला एक हाईड करून टाका. जो तुमचा PNG टाईप इमेज असेल तर तिला प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून फ्रॉम गॅलरी म्हणा तो इमेज घ्यायचा आणि त्या लेअरला तुमची इमेज 1 नंबरला ॲड होईल मित्रांनो. त्याला फक्त दाबून खाली घेऊन टाकायच्या हिशोबाने. ओके, हे बघू शकता या हिशोबाने घेऊन टाकायचं खाली. यापर्यंत मी इमेज ॲड केला आहे आणि याला PNG मध्ये कसं कन्वर्ट करायचं तर मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगत आलो मित्रांनो. एक फोटोन नावाचं ॲप्लिकेशन आहे, मी टेलिग्रामला पिन केला आहे तो मेसेज, तिथून जाऊन ते ॲप्लिकेशन डाउनलोड करा. तिथून तुम्हाला PNG टाईपमध्ये इमेज 100% एकदम HD क्वालिटीमध्ये करण्याचा प्रयत्न होऊन जाईल. ओके, त्या विषयी तर अशाने आपला बॅनर मित्रांनो एकदम बाहेर झाला आहे. बॅनर जर आवडला सर्वांना व्हिडिओ लाईक करून टाका. या पण ट्युटोरियल मी नक्की घेऊन येत जाईल मित्रांनो, फक्त मला कमेंट करा. तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.